नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रभाग 3अ 3ब चे उमेदवार गंगेकर कुटुंबियातील आई आणि मुलगा सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर हे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असून गंगेकर कुटुंबीय पंढरपूर नगर परिषदेच्या राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असून राजश्री गंगेकर यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे। त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनेक प्रकारची विकास कामे केलेली असून रस्ते, लाईट, ड्रेनेज, नळ, पाणी पुरवठा आणि महिलांसाठी विशेष कार्य केलेले आहेत। सध्या ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक लढवित असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ डॉक्टर प्रणिताताई भालके या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाची राहिलेली सर्व कामे आम्ही करणार आहोत, असे लोकप्रवाहाशी बोलताना उमेदवार श्री अक्षय गंगेकर यांनी सांगितले। पाहूयात ते काय सांगत आहेत। सध्या पंढरपूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून प्रत्येक ठिकाणी प्रचार यंत्रणा, प्रत्येक ठिकाणी रिक्षा, अगदी माहोल सगळा गेल्या 9 वर्षापासून निवडणूक नाही, त्यामुळं लोकांना उत्सुकता आहे निवडणूक कशी होणार आहे, कशा पद्धतीने ती ट्रीट केली जाणार आहे, याबाबत तुम्ही काय सांगणार आहे? 2016 साली पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक झाली होती। आज सकाळी जवळजवळ आता 2025 साल आता उजाडलेला आहे। 9 वर्ष झाले की प्रशासनाने निवडणूक आयोगाने निवडणूक घेतलेली नाही।
वारंवार सांगितलं जायचं 21 मध्ये होईल, 22 मध्ये होईल, 23 मध्ये होईल, 24 मध्ये होईल. लोकसभा झाली, विधानसभा झाली, पण निवडणूक नगरपालिकेत निवडणुकीला काय मुहूर्त लागत नव्हता. काय वडाताण करून इकडं तिकडे का व्हायना निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आणि आता आपण निवडणुकीला सामोरे जातो. पण सध्या प्रचार यंत्रणेला दिवस कमी आहेत, याबाबत काय सांगाल? तर कसं आहे, जी राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना 20-21 तारखेपासून त्यांचा प्रचार चालू झालेला आहे आणि जी आघाडीवर जी निवडणूक लढवते ती लोक 26 तारखेपासून त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे. त्यातही चिन्हाचा काय गोळ होता. आमचे नेते भगीरथदादा भालके असतील, प्रणितीताई भालके असतील, अनिलदादा सावंत असतील, दिलीप बापू धोत्रे असतील, नागेश काका भोसले असतील, त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून तिथं प्रचार विरोध केला. चिन्हाचा विषय त्या ठिकाणी आता क्लिअर झालेला आहे आणि रिक्षा ही चिन्ह आपल्या सर्व लोकांना मिळालेल्या नाही तिथं प्रचार आपला सुरू आहे. विकासाच्या बाबतीत काय सांगाल? शहराचा विकास कशा पद्धतीने झाला? आता विकास तुम्ही बघताय की विकास हा पंढरपुरातील 95,000 लोक हे विकास बघतायत की कशा पद्धतीने विकास झालेला आहे. मी 5 वर्ष नगरसेवक म्हणून पंढरपूर नगर परिषदेने काम केलेलं आहे. हा मला चांगला अनुभव आहे कामाचा. आता पूर्वी कुंभार गल्ली हा माझा वार्ड होता एक प्रभाग 1. त्या ठिकाणी पाईपलाईन जवळजवळ 75 लाख रुपयाची पाईपलाईन मी केलेली आहे. जवळजवळ एक 90 लाख रुपयाच्या अंतर्गत मी रोड कॉन्क्रीटचे रोड केलेले. त्या बघा ड्रेनेजची समस्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी मी सोडवलेली. पोल असतील, रोड लाईटची पोल टाकलेले, जी मूलभूत सुविधा होती ती त्या ठिकाणी काम केलेलं आहे. या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये काम झालेलं नाही, पण मी सुरुवात तर केली. तिथे काय नव्हतं, सगळं पूर्वीकरण होतं. सुरुवात करण्याचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी मला काय आमच्या सत्ताधारी पक्षातले काही लोक असतील त्यांनी मला तिथं अडवण्याचा काय थांबवण्याचा प्रयत्न केला, तर मी ते काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची, साथ आमची.